15 डिसेंबर 2021 हरियाणातल्या पानिपत शहरात भराडा नावाच्या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की त्या दिवशी सकाळचा सूर्य त्यांच्यासाठी अमावस्याची रात्र घेऊन येणार होता। दुपारी 12 वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती दिसते, विनोद भराडा यांच्या घराकडे जाताना। त्यावेळी विनोद भराडा आपल्या रूममध्ये आराम करत असतात। काही महिन्यापूर्वीच झालेल्या एका अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालेलं असतं, म्हणून ते बेडवरच झोपून असतात। त्यांची बायको निधी भराडा स्वयंपाकघरात जेवण बनवत असते। मेन डोअर उघडा असल्यामुळं हा माणूस अगदी सहज घरात घुसतो, दबकत दबकत घरात आत जातो आणि संधी मिळताच तो सरळ त्या रूममध्ये घुसतो जिथं विनोद भराडा झोपलेले असतात आणि वेळ न घालवता तो अचानक त्यांच्यावरती हल्ला करतो। रूममधून मोठा आवाज येतो, ते ऐकून स्वयंपाकघरात असलेली निधी पटकन धावत विनोदच्या रूमकडे जाते। ती आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते जमत नाही। मग ती पटकन घराबाहेर जाऊन मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरू करते आणि तिचा आवाज ऐकून शेजारी आणि घरातली लोक पळत आत येतात, पण दरवाजा इतक्या जोरात बंद केलेला असतो की सगळ्यांना मिळूनही तो उघडता येत नाही। तो घरात घुसलेला माणूस आधी विनोदला बेडवरून खाली फेकतो, मग बंदूक काढून एक गोळी त्याच्या कमरेत आणि दुसरी त्याच्या डोक्यात झाडतो। आता त्यानंतर तो तिसरी गोळी लोड करून दरवाजाची कडी उघडतो आणि बाहेर पळून जायचा प्रयत्न करतो। तो बंदूक दाखवून लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत असतो, पण तिथं जमा झालेले लोक अजिबात न घाबरता त्याला पकडतात आणि खांबाला बांधून ठेवतात। साधारणपणे अशा वेळी गुन्हेगार घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी याचना करत असतो, पण हा गुन्हेगार उलट बोलत होता, आता मला मारून टाका, माझं काम तर पूर्ण झालंय। जब वो 2 गोली मार के जब उसने तीसरी गोली हमारे सामने लोड करी, हमने शीशे में देखा तो एकदम कुंडी खोल के बाहर निकला, तो हमने उसको पकड़ा। थोड्या वेळात पोलीस येतात, सर्व लोकांकडून घटनाक्रम ऐकून घेतात। एका बाजूला लोक या गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात देतात, तर दुसरीकडे काही लोक विनोद यांना रक्ताने माखलेल्या अवस्थेत तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण दुर्दैवाने त्यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळं ते नाही वाचू शकले। विनोद भराडा हे हार्टन नावाच्या एका संस्थेचे संचालक होते आणि त्यांची भर दिवसा गोळी झाडून हत्या झाली होती। आपल्या डोळ्यासमोर आपल्या माणसाचा खून होताना पाहणं याहून वेदनादायक दुसरं काहीच असू शकत नाही। विनोदच्या बायकोला निधीला जेव्हा विनोदच्या मृत्यूची बातमी समजली, तेव्हा ती धक्क्याने जागीच बेशुद्ध झाली। हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं, पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अखेर या खुनामागे त्या माणसाचा खरा हेतू काय होता? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागं जावं लागेल, म्हणजे या घटनेच्या साधारण 2 महिने आणि 10 दिवस आधी 5 ऑक्टोबर 2021 पानिपतमधल्या सुखदेव नगरमध्ये संध्याकाळची वेळ होती। रोजप्रमाणे विनोद त्यांच्या घराजवळ असलेल्या कॉम्प्युटर सेंटरच्या बाहेर खुर्चीत बसून गप्पा मारत होते। तेवढ्यात अचानक एक पिकअप ट्रक फुल स्पीडमध्ये येतो आणि त्यांना जोरात धडक देतो। अपघात इतका भयानक असतो की लोकांना वाटतं विनोद भराडा वाचणं अशक्यच आहे, पण नशीब बलवत्तर विनोद वाचतात। त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होतात, पण त्यांचा जीव वाचतो। या अपघातानंतर विनोद भराड्याचे काका पोलिसात तक्रार दाखल करतात आणि पोलीस त्या पिकअप चालकाला अटक करतात। पिकअप चालकाचं नाव होतं देव सुनार उर्फ दीपक। कोर्टात त्याने सांगितलं की गाडीचे ब्रेक फेल झाले होते, त्यामुळे माझ्या गाडीचा
कंट्रोल सुटला. आता ही हिट अँड रन केस असल्याने थोड्याच दिवसात देव सुनारला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. पोलिसांनी जेव्हा विनोदच्या खुनाचा तपास सुरू केला तेव्हा समोर आलं की ज्याने विनोदला गोळ्या घातल्या तो दुसरं तिसरं कोणी नसून तोच ट्रक ड्रायव्हर देव सुनार होता, ज्याने 2 महिने आधीच विनोद भराडांवरती पिकअप ट्रक चढवला होता. जामिनावरती सुटल्यानंतर देव सुनार सतत विनोद यांच्यावरती दबाव टाकत होता की माझ्यावरची केस मागं घ्या, पण विनोद यांनी नकार दिला होता. आणि बस तिथूनच या गोष्टीचा राग त्या गुन्हेगाराच्या डोक्यात बसला होता आणि रागात येऊन त्याने थेट विनोद भराडा यांचा खून केला होता. सर्व तपासणी, पुरावे आणि घटनेची मांडणी पाहता पोलिसांनी ही केस ओपन अँड शट केली आणि IPC कलम 302 नुसार देव सुनारला अटक केली. पण म्हणतात ना, जे दिसतं तेच नेहमी खरं नसतं आणि हेच या केसला सुद्धा लागू होतं. तर मग खरं सत्य काय होतं? खरंच देव सुनारने रागाच्या भरात हा खून केला होता की या मागं अजून काही वेगळं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका साध्या मेसेजमुळं या प्रकरणातला खरा चेहरा कसा उघड झाला हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण ही केस संपूर्ण उलगडू. विनोद भराडा यांचं स्वतःचं कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं पानीपत मधल्या परमहंस भागामध्ये. उनका हमेशा उद्देश्य ये रहा कि IT से संबंधित ज्यादा से ज्यादा जानकारी हम अपने पानीपत वासियों तक पहुंचा सके. त्यांचे एकच उद्दिष्ट होतं की IT संबंधित माहिती आणि ज्ञान आपल्या शहरातल्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवायचं. फक्त आपल्या कामातच नव्हे तर समाज कार्यातही ते खूप सक्रिय होते. अनाथ मुलांना फुकट शिक्षण द्यायचं असो, पर्यावरणासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणं असो, गरजू लोकांना जेवण वाटणं किंवा कठीण काळात आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन इतरांना मदत करणं असो, विनोद भराडा नेहमीच पुढे असायचे. त्यांचा स्वभाव असा होता की फक्त घरातच त्यांचा मान होता असं नाही, तर प्रत्येक व्यक्ती त्यांना आदरानं पाहिजे. निधी या त्यांच्या पत्नी. त्यांचं हे लग्न 20 वर्ष यशस्वी होतं. ते दोघंही एक आनंदी, समाधानी आयुष्य जगत होते. दोघांना 2 गोंडस मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि व्यवस्थित चालत असलेला बिझनेस. पैशाची कमी नव्हती आणि घरामध्ये सगळेजण एकमेकाशी अगदी घट्ट नात्याने जोडलेले होते. ना कुठला कौटुंबिक वाद, ना कुणाशी राग, ना कुणाचा द्वेष. भराडा कुटुंब म्हणजे अगदी एखाद्या चित्रपटातल्या आदर्श कुटुंबासारखं होतं. पण मग अशा कुटुंबाला कुणाची वाईट नजर लागली होती. आणि आता 2 वर्षानंतर म्हणजे 2024 मध्ये विनोद भराडा यांच्या खुनाच्या 2 वर्षांनी या केसला एक नवीन वळण मिळालं. पानिपतचे SP अजित सिंह शेखावत यांच्या हातात एक महत्त्वाची कडी लागली. हे सगळं सुरू झालं एका मेसेजमुळं. हा मेसेज ऑस्ट्रेलियात राहणारे विनोद भराडा यांचे भाऊ प्रमोद भराडा यांनी पाठवलेला होता. त्या मेसेजमध्ये त्यांनी थेट सांगितलं होतं की विनोदच्या हत्येमागं कुणीतरी घरातलंच आहे आणि त्यांनी त्या मेसेजमध्ये केस पुन्हा तपासण्याची विनंती केली होती. प्रमोद भराडा यापूर्वी देखील पोलिसांकडे गेले होते, पण त्यांची गोष्ट कुणीच ऐकून घेत नव्हतं. त्यामुळे त्यांनी थोडी वाट पाहिली होती. पण जेव्हा अजित सिंह शेखावत पानिपतचे SP झाले तेव्हा प्रमोद भराडा यांना पुन्हा एक आशा वाटली की आता कदाचित त्यांच्या भावाला न्याय मिळू शकेल. त्यांना असं का वाटलं त्याचं कारण म्हणजे अजित सिंह शेखावत यांची इमेज. एक प्रामाणिक, हुशार आणि कोणापुढेही न झुकणारा सुपर कॉप. SP शेखावत यांनी क्षणाचाही विलंब न करता या केसची संपूर्ण फाईल मागवली आणि केस समजून घेणं सुरू केलं. शेखावत सरांना केसची फाईल चाळत असताना एक असा अँगल दिसला जो त्यांच्या डोक्यात राहिला.
आपल्याकडे हिट अँड रन किंवा काही गुन्ह्यांमध्ये फार मोठी शिक्षा होत नाही, तर मग जर देव सुनारला काही महिन्यात शिक्षा भोगून सुटायचं होतं तर त्याला खून करण्याची काय गरज होती? काहीतरी गडबड होती. शेखावत सरांना वाटू लागलं, गोळी झाडणारा जरी देव असला तरी ट्रिगर कोणातरी दुसऱ्याच्याच हातात होता. त्यांनी CIA फोर्स युनिटमधल्या ऑफिसर दीपक कुमार यांना गुप्त तपासण्याची जबाबदारी दिली, जेणेकरून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना अजिबात संशय येऊ नये. गुन्हेगार शोधताना पोलीस नेहमी 3 महत्त्वाचे अँगल बघतात: पर्सनल, सोशल आणि फायनान्शियल. आणि हे तिघही एकमेकाशी कुठं ना कुठं जोडलेले असतात. तपासाच्या सुरुवातीलाच त्यांनी देव सुनारचं बँक ट्रान्झॅक्शन आणि कॉल रेकॉर्ड तपासायला घेतले आणि तिथे काही विचित्र गोष्टी समोर आल्या. ज्या ट्रकने विनोद भराडा यांना उडवलं होतं तो ट्रक ॲक्सिडेंटच्या काहीच दिवस आधी विकत घेतला गेला होता. आणि देवच्या कॉल रेकॉर्डमध्ये एक नाव सतत दिसलं होतं. ते नाव होतं सुमित. एक विचित्र पॅटर्न समोर आला होता. ॲक्सिडेंट आणि मर्डरच्या आसपासच्या दिवसात देव आणि सुमितमध्ये खूप वेळ चालणारे फोन कॉल झाले होते. पोलिसांनी सुमितची माहिती काढायला सुरू केलं. सुमित एक जिम ट्रेनर होता आणि त्याचं सप्लिमेंटचं शॉप होतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सुमित हाच तो माणूस होता ज्याने देवची बेल करून दिली होती. आता प्रश्न होता, सुमितचा या मर्डरशी काय संबंध होता? तपास जसा जसा पुढे सरकत होता तशा तशा अनेक लपलेल्या गोष्टी समोर यायला लागल्या. सुमितची बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड तपासले गेले आणि तिथं एक धक्कादायक नाव समोर आलं. ते नाव त्याच्या रोजच्या कॉल्समध्ये होतं आणि त्याच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये ट्रान्सफर करणाऱ्यामध्ये होतं. ते नाव होतं निधी भराडा, विनोद भराडा यांची पत्नी. सुमित, निधी आणि देव या तिघांचं नाव आता विनोदच्या मर्डरशी जोडलेलं होतं. हे पुरावे इतके मजबूत होते की पोलिसांनी सुमित आणि निधी या दोघांनाही ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघंही सगळं नाकारत होते, पण मग पोलिसांनी निधीला एक CCTV फुटेज दाखवला. तोच फुटेज जो मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवला होता, पण त्यावेळी तो पूर्ण नव्हता. आता मी तुम्हाला पूर्ण फुटेज दाखवतो, जो मी पहिल्यांदा पाहिल्यावरती विश्वास ठेवू शकलो नव्हतो. 15 डिसेंबर 2021 या CCTV मध्ये स्पष्ट दिसतं, देव सुनार घरात येतो आणि थेट निधीकडे बघून नमस्कार करतो. निधी त्याला पहिल्यापासूनच ओळखत असते, म्हणूनच तिने मेन डोअर आधीपासूनच लॉक केलं नव्हतं. दोघंही एकमेकाकडे पाहून हाताने इशारे करतात आणि निधी त्याला स्पष्टपणे त्या खोलीकडे इशारा करते जिथं विनोद झोपलेला असतो. ज्या क्षणी देव खोलीत जातो आणि विनोदवरती हल्ला करतो त्या क्षणापासून निधीची ॲक्टिंग सुरू होते आणि मग ती किंचाळत मदतीसाठी बाहेर धावते. जर तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की निधीने दरवाजा उघडण्याचा फारसा प्रयत्नही नव्हता केला, कारण हे सगळं नाटक तिनेच आखलेलं होतं. ही CCTV फुटेज जी तब्बल 2-2.5 वर्ष जुनी होती, तिने या केसमध्ये पुन्हा एकदा नवा जीव फुंकला. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, एवढी महत्त्वाची फुटेज पोलिसांनी त्यावेळी का नव्हती पाहिली? उत्तर अगदी सोपं होतं, कारण तपास करणाऱ्या पोलीस टीमचा तपास अर्धवट आणि बेपर्वा होता. त्यांना कधीच या प्रकरणाचा खोलात जाऊन विचार करायचा नव्हता. सगळ्यांनी सरळ गृहीत धरलं होतं की हा केवळ अपघाताचा बदला घेण्याचं प्रकरण होतं. जेव्हा पोलिसांनी ही फुटेज निधीसमोर ठेवली तेव्हा तिने मुद्दा इथं तिथं फिरवायचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, एकदा पोलीस मनाव घेतात तर मुडदेही बोलायला लागतात, आणि मग खरी गोष्ट त्यावेळी समोर आली. आता जर तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की विनोद आणि निधी यांचं नातं सुरुवातीपासूनच खूप चांगलं होतं. फक्त चांगलंच नाही तर त्यांच्या दोघांमध्ये लव्ह मॅरेज झालेलं होतं.
आणि ते इतकं घट्ट होतं की संपूर्ण कुटुंबालाही ते माहिती होतं. विनोदसाठी निधी म्हणजे फक्त त्यांची पत्नी नव्हती, तर त्यांच्यासाठी ती अर्धांगिनीपेक्षा जास्त होती. कधीही कुणी त्यांच्यात भांडण झालेलं पाहिलं नव्हतं. निधीचंही विनोदच्या कुटुंबाशी छान नातं होतं. पूजा असो, सण असो, कुटुंबासोबतचा वेळ असो, वाढदिवस असो की बिझनेस, प्रत्येक गोष्टीत निधी विनोद सोबत खंबीरपणे उभी राहायची. कुटुंबातलं प्रत्येक जण तिला खूप प्रेम आणि सन्मान देत होतं. ती केवळ एक आदर्श गृहिणीच नव्हती, तर एक आदर्श सून सुद्धा होती. आणि याचबरोबर ती आपल्या मुलांचं संगोपनही उत्तम पद्धतीने करत होती. बिझनेसही उत्तम चालत होता, त्यामुळे पैशाची सुद्धा काहीच कमतरता नव्हती. म्हणजेच निधीचं वैवाहिक आयुष्य एकदम परफेक्ट होतं. एक मुलगी जसं स्वप्न पाहते तसं सगळं काही तिच्याकडे होतं. पण प्रश्न असा निर्माण होतो की असं काय घडलं की निधीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला. ते जाणून घेण्यासाठी आपण मागे जाऊया. 2021 मध्ये निधीने फिटनेससाठी जिम जॉईन केली आणि विनोदने तिच्या या निर्णयाला सपोर्ट सुद्धा केला. तिथे तिची ओळख सुमित नावाच्या एका पर्सनल ट्रेनरशी झाली आणि मग सुमित निधीला पर्सनल ट्रेनिंग द्यायला लागला. हळूहळू त्यांची जवळीक वाढू लागली आणि काहीच काळात त्यांच्या अफेअरची सुरुवात झाली. सुमितला केवळ निधीचं लग्न झालं हे माहिती होतं असं नाही, तर त्याची नजर विनोद भराडा यांच्या पैशावरती सुद्धा होती. नवीन प्रेम कितीही लपवलं तरी लपून राहत नाही. हावभाव, बोलणं, मानसिक स्थिती सगळं बदलतं आणि मग जेव्हा तुम्ही ते लपवायचा प्रयत्न करता तेव्हाच अशा चुका होतात जे सगळं काही उघड करतात. तेच निधीच्या बाबतीत झालं. जिममध्ये वेळ घालवल्यानंतरही ती घरी आल्यानंतर सुमितशी तासनतास फोनवर बोलत असायची. विनोद घरी यायच्या आधी ती फक्त सुमितचा कॉल डिलीट नव्हती करत, तर संपूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट करायची. एकदा विनोदला हे लक्षात आलं आणि मग त्याच्या मनात शंका यायला लागली. कारण एक सामान्य माणूस दररोज आपली पूर्ण कॉल हिस्ट्री कधीच डिलीट करत नाही. शंका मनात घर करून बसली होती. पण हा सगळा प्रकार फक्त विनोद आणि निधीपुरताच मर्यादित राहिला. कुटुंबात कुणालाही याची जाणीव झाली नव्हती. बहुधा विनोद आपल्या मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून निधीला सुधारायची एक संधी द्यायला इच्छुक होता. कारण बहुतेक वेळा अशा प्रसंगामध्ये एक पार्टनर चुका लक्षात घेतो आणि सुधारतो. पण निधीने वेगळाच निर्णय घेतला. तिने सुमित आणि आपल्या कुटुंबामध्ये सुमितला निवडलं. आता तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, कारण विनोद तिच्या मार्गातला अडथळा बनायला लागला होता आणि तो अडथळा कसाही करून दूर करायचं हे आधीच तिने ठरवलं होतं. त्याचबरोबर विनोदच्या मृत्यूमुळं तिला इन्शुरन्स क्लेममधून भरपूर पैसे मिळणार होते. सप्टेंबर 2021 निधी आणि सुमितने देव सुनार उर्फ दीपक नावाच्या माणसाला विनोदचा जीव घेण्यासाठी सुपारी दिली. प्लॅन होता विनोदचा मृत्यू एक अपघात दाखवायचा. हा एक हिट अँड रन केस वाटावा यासाठी निधीनेच देवला लाखो रुपयांसह त्यांच्या कुटुंबाचा खर्च आणि केसच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याचं आश्वासन दिलं होतं. निधीनेच तो पिकअप ट्रक विकत घेऊन देवला दिला होता, ज्याची EMI ती स्वतः भरत होती. 5 ऑक्टोबर 2021 रोजी प्लॅनप्रमाणे देव सुनारने विनोदला ट्रकनं उडवलं, पण नशिबाने विनोद वाचला. हाच तो प्लॅन होता ज्यामध्ये निधीने देवला आधीच विनोदचं लोकेशन आणि दिनक्रम सांगितला होता. देवला अटक झाली आणि नंतर तो जामिनावरती बाहेरही आला, पण प्लॅन अजून अधुराच होता. 15 डिसेंबर 2021 रोजी असं ठरवलं गेलं की देव सुनार केसच्या सेटलमेंटच्या बहाण्याने विनोदच्या घरी जाईल आणि त्याच्यावरती गोळी झाडून त्याचा खून करेल. आणि झालंही तसंच. प्लॅन यशस्वी झाला. अखेर निधीने स्वतःच्याच नवऱ्याचा खून करून घेतला. कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं की सोबत राहणारी निधीच अशी विषारी नागिन निघेल जी आपल्या जोडीदाराला संपवेल. पण मग प्रश्न येतो, इतक्या दूर ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या विनोदच्या भावाला
प्रमोद भराडाला निधीवरती शंका कशी आली? तर झालं असं, विनोदच्या मृत्यूनंतर निधीने सर्वात आधी घर सोडण्याचा निर्णय घेतला, कारण ते घर तिला सतत विनोदची आठवण करून देत होतं असं ती म्हणायची. ती दुसऱ्या घरात मुलं आणि सासऱ्यांसोबत राहायला गेली, पण खरं कारण हे होतं की ती तिथं सुमित सोबत मोकळेपणाने वेळ घालू शकल, त्याला घरी बोलू शकल. नवीन ठिकाणी कोणीही ओळखीचं नव्हतं, त्यामुळं कुणालाच संशय येणार नव्हता. विनोदचे इन्शुरन्सचे पैसे निधीला मिळाले होतेच, पण हळूहळू तिने आपल्या सासऱ्यांच्या बँक अकाउंटमधले पैसेही काढायला सुरुवात केली होती. काही महिन्यांनी तिने आपल्या मुलाला आणि सासऱ्यांना प्रमोदकडे म्हणजे ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं आणि ते आपलं स्वतंत्र जीवन जगायला लागली होती. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की विनोदच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच निधी आपल्या बॉयफ्रेंड सुमित सोबत मनालीला फिरायला गेली होती. हे सर्व प्रमोद भराडा यांना त्यांच्या सोर्सेसद्वारे कळू लागलं होतं. त्यांना निधीच्या वागणुकीवरती शंका होतीच, पण विश्वास तेव्हा बसला जेव्हा मार्च 2024 मध्ये विनोद भराडा मर्डर केसची मुख्य साक्षीदार असलेली निधी कोर्टात देव सुनारला ओळखायलाच नकार द्यायला लागली. प्रमोदजींनी अनेक वेळा पानिपत पोलिसांकडे मदत मागितली होती, पण कुणीही त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा IPS ऑफिसर अजित सिंह शेखावत यांनी पानिपतच्या SP ची जबाबदारी घेतली, तेव्हा त्यांच्या प्रामाणिक आणि कडक छबीमुळे प्रमोदजींना न्याय मिळण्याची आशा वाटू लागली. त्यांनी संपूर्ण माहिती शेखावत यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवली आणि आधी निष्काळजीपणाने काम करणाऱ्या पोलीस टीमवरती चौकशी बसवण्यात आली. निधीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक विकृत, घृणास्पद प्रवृत्ती लपलेली होती. तिने आपल्या शारीरिक सुखासाठी फक्त आपलं नातंच झटकून टाकलं नव्हतं, तर आपल्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांची सावलीही काढून टाकली होती. चला, आजच्या पुरतं इतकंच होतं. तुम्हाला अशाच विचित्र, भयानक आणि रहस्यमय सत्य घटना कथा स्वरूपात ऐकायला आवडतात तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.